नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HCC लिमिटेडबद्दल, म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HCC शेअर सर्ज ॲज जॉईंट व्हेंचर विन्स ₹2470 करोड ऑर्डर फ्रॉम टाटा पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी टाटा प्रोजेक्ट्स सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये 2,470 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स ऑर्डर वर्थ ₹17 करोड फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून ऑप्टिकल फायबर केबल लेईंग वर्कसाठी ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 16.89 करोड. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल, म्हणजे इंडिगोबद्दल. तर मित्रांनो, इंडिगो एम्स टू टेक इंटरनॅशनल कॅपॅसिटी शेअर टू 40% बाय फायनान्शियल इयर 2030. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिगोला अशी अपेक्षा आहे की इंडियामध्ये एअर पॅसेंजर्सचे नंबर करंटली 252 मिलियनपासून 2030पर्यंत डबल होऊन 510 मिलियन होऊन जाईल, अशी इंडिगोला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, इंडिगोचा उद्देश आहे आपली इंटरनॅशनल कॅपॅसिटी शेअर 2030पर्यंत 40% करण्याचा, जी करंटली आहे 28%. आणि मित्रांनो, दुसरी अपडेट म्हणजे नुवामा अल्टरनेटिव्हला असे वाटत आहे की निफ्टी 50मध्ये इंटरग्लोब एव्हिएशन्स लिमिटेडचे ॲड होण्याचे हाय चान्सेस आहे. आणि मित्रांनो, नेक्स्ट निफ्टी 50मध्ये चेंज होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, नुवामा अल्टरनेटिव्हला असे वाटत आहे की जेव्हा पुढे निफ्टी 50मध्ये चेंजेस होईल तेव्हा इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो निफ्टी 50मध्ये ॲड होईल आणि त्या जागी निफ्टी 50मधून हिरो मोटोकॉर्प रिमूव्ह केल्या जाईल. आणि मित्रांनो, मार्च 28, 2025 पासून झोमॅटो लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. आणि BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड निफ्टी 50मधून रिमूव्ह होणार आहे 28 मार्च 2025 पासून. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल गेन्स आफ्टर इन्व्हेस्टिंग इन मिडल ईस्ट सबसिडरी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडने अनाऊन्स केले की या कंपनीने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी टेक्समॅको मिडल ईस्ट DMCC मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आणि मित्रांनो, होलिओन सबसिडरी कंपनी म्हणजे टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडची टेक्समॅको
मिडल ईस्ट DMCCमध्ये 100% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड शेअर गेन ऑन ₹525 करोड इन्व्हेस्टमेंट इन ज्युलर मोटर्स टू एंटर इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंट. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी युलर मोटर्समध्ये 525 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RIL म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर जंप आफ्टर सबसिडरी ॲक्वायर 100% स्टेक इन नवयान ट्रेडिंग्स. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने नवयान ट्रेडिंग्समध्ये 100% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. आणि मित्रांनो, आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीची नवयान ट्रेडिंग्स होली ओन सबसिडरी कंपनी बनून जाईल. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स नेम अनुप कुमार साहा ॲज MD, राजीव जैन बिकम्स VC. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने मॅनेजिंग डायरेक्टर या पदवीवर अनुप कुमार साहा यांना अपॉइंट केले आणि अनुप साहा यांनी राजीव जैनला रिप्लेस केले. आणि मित्रांनो, राजीव जैन यांना व्हाईस चेअरमॅन म्हणून अपॉइंट केल्या गेलेले आहे बजाज फायनान्स लिमिटेडसाठी. आणि मित्रांनो, राजीव जैन यांना व्हाईस चेअरमॅनसाठी 3 वर्षाचा एक्सटेन्शनसुद्धा मिळाला आहे. आणि मित्रांनो, हे लागू होणार आहे 1 एप्रिल 2025 पासून. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फूड डिलिव्हरी जायंट्स झोमॅटो गेट्स रेग्युलेटरी नोट फॉर नेम चेंज टू इटर्नल लिमिटेड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडला अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडून. कशासाठी? आपले झोमॅटो लिमिटेड नाव चेंज करून इटर्नल लिमिटेड करण्यासाठी. आणि मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडचा एक जबरदस्त पॉईंट म्हणजे झोमॅटो लिमिटेड 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.